कॉमिक्स बुक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल फीडबॅक डायरी आहे, त्यामध्ये माय फर्स्ट पिरियड मेन्स्ट्रुअल कॅलेंडर आहे. आणि जेव्हा आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल येते, पिरियड्स येतात, जे काही आपण आपल्या मनात काय डाऊट्स येतात की तेव्हा आपल्याला घरी पण म्हणतात की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये म्हणजे डोकं दुखलं नाही पाहिजे, है ना, एक्सरसाइज नाही केले पाहिजे, जे डाएट आपला आहे नाही खाल्ला पाहिजे, ते गरम आहे आपल्याला आई है ना, तेव्हा आपला मूड खूप ऑफ असतो. आणि आपण जे आईने सांगितलेलं आहे लहानपणापासून जेव्हा आपण मोठे होतो तेव्हापासून जे आईने सांगितलेलं आहे आपण तेच फॉलो करतो. पण आता कसं झालेलं आहे की मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे की मेन्स्ट्रुअल सायकल इट इज अ नॅचरल प्रोसेस आहे. दिस इज द नॅचरल प्रोसेस. आता हे नॅचरल प्रोसेस असल्यामुळे आता जी नॅचरल प्रोसेस मेन ऑर्गन्स कोणकोणते आहेत. आता मेन ऑर्गन जर आपण बघितलं फर्स्ट इज द व्हॉट इज द मेन ऑर्गन ओव्हरीज आहे. ओव्हरीज. सेकंड इज द फॅलोपियन ट्यूब आहे. फॅलोपियन ट्यूब ते ब्रेक होतात आणि न्यू सायकल स्टार्ट होते. मग जे हार्मोन एक रिलीज केलेला आहे त्या एक त्यानंतर एलएच हार्मोन आहे. आता हा एलएच हार्मोन काय करतो तो रिलीज द एग ठेवण्यासाठी जे काही मेंटेन करायचं आहे युटेरसला तो त्याला त्याची जे लाइनिंग आहे तर ते हे जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे तो हेल्प करतो. आता इम्पॉर्टंट फॅक्ट काय आहे मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल अँड हेल्दी स्लाइटली आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे आपण काय म्हणायचं आहे ना यू कांट एक्सरसाइज ड्युरिंग युअर पिरियड. तुम्ही तुमच्या पिरियडनंतर तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल आलेलं आहे तर तुमच्या पिरियडमध्ये एक्सरसाइज करू शकता. पण हा चुकीचा आहे, रॉंग आहे. एक्सरसाइज कॅन हेल्प विथ क्रॅम्प. तुम्हाला जे पण हा चुकीचा आहे. नो पिरियड्स आर नॅचरल अँड हायजिनिक विथ प्रॉपर कप. जे कप यूज करू शकता पॅडच्या जागी सॅनिटरी नॅपकिन रिप्लेस करून आपण जे कप आहे तो पण सेम असतो. ते कपचा यूज केलेला तर पण माहिती आहे का आला मेन्स्ट्रुअल कप म्हणजे त्याला ते कप आता सगळे ते करत नाही. समजा ज्यांना सूट झालं ठीक आहे किंवा आपण पॅड थोडं लवकर आपण चेंज करू शकतो. त्याच्याऐवजी तुम्ही ते कपचा यूज करून स्विमिंग पण करू शकतो. हात लावून ठीक आहे आपण जे प्रेयर करतो त्या जागी किंवा जे म्हटलं जातं त्या जागी आपण जे हात लावतो की काही कारणामुळे आपले पिरियड समोर चालले जातात आहे की नाही समोर जाते किंवा एखाद्या वेळेस असं होते की आपल्याला लवकर पण येऊ शकतो. तर आपण आपल्या जवळ एक इमर्जन्सी किट असला पाहिजे. मेन्स्ट्रुएशन बॉक्स असला पाहिजे. त्याची तयारी असली पाहिजे की लॅम्प आहे हँडवॉश करण्यासाठी डेटॉल आहे आणि डिस्पोजल बॅग आहे. म्हणजे आपण कसं डिस्पोजल करायचा आपल्या इथे आहे. आणि इथे जर आपला मूड ऑफ होत असेल तर आपण जी चॉकलेट वगैरे पण खायचे त्या वेळेला तर आपला मूड कसा होतो आपण याला म्हणतो. तर हे आपल्याकडे असलं पाहिजे. काय आहे त्यामध्ये ऑल अबाउट होते ना बॅक पेन होते आपल्याला पोट दुखते आपल्याला जाणवते की नाही आपले आता पिरियड्स येणार आहे त्यामध्ये सगळं आहे. आणि त्यानंतर पिरियड स्टोरी काय आहे यामध्ये आता बघा पिरियड्स पेन ब्रेन डिसऑर्डर आहे यामध्ये दाखवलेलं आहे. आय वॉन्ट चॉकलेट नाव. कधी कधी असं वाटते प्रत्येक पिरियड्स पेन. आता जे काही पिरियड व्हेरियस डिफरंट एक्सरसाइज आहे. हेरो पोज आहे कॅट अँड काऊ स्ट्रेच आहे चाइल्ड पोज आहे पॅन्टी आहे. ते काय करायचं आहे आता तुम्हाला एक दाखवून शकतो मी. समजा आता हे पॅड आहे याच्यात तुम्ही काढला समजा आणि काढल्यानंतर आपल्याला याला रॅप करायचं कम्प्लिटली. आणि हे रॅप करून काय करायचं आहे हे जे डिस्पोजल बॅग आहे या डिस्पोजल बॅगमध्ये आपल्याला ठेवून आणि याला डस्टबिनमध्ये आपण प्रॉपर डिस्पोज करायचं आहे.
आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हँड वॉश करायचं आहे. आपल्याला डिस्पोज करायला हे जर आपल्याकडे घ्यायचं राहिलं तर आपण पिरियड्स आले तर एकदम टेन्शन येते की आपल्याकडे काहीच नाही. जर आपण मेन्स्ट्रुअल एज्युकेशन बॉक्स जर आपल्यासोबत ठेवला, समजा आता आपल्याला किंवा आपली डेट आहे आणि आपण त्यामध्ये घेतलेली मागून होऊ शकते, की त्याच्यासाठी जर आपण एज्युकेशन बॉक्स ठेवला त्यामध्ये नॅपकिन आहे, सॅनिटायझर आहे, चॉकलेट आहे, नॅपकिन आहे, टिश्यू पेपर आहे आणि डिस्पोजल बॅग आहे. आपल्याला कसं डिस्पोज करायचं त्या नॅपकिनला तो हे यानुसार हे एज्युकेशन बॉक्स असं तयार केलेलं आहे. आणि हे सगळी माहिती आहे याच्यामध्ये, फीडबॅक डायरी आहे, कॉमिक बुक्स आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं समजा एक्झरसाईज पिरियडच्या दरम्यान करायचं आहे, कोणकोणतं डाएट अँड न्यूट्रिशन घ्यायचं आपल्याला ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, हे सर्व याच्यामध्ये आहे. आता हे कॅलेंडर आहे, यानुसार आपण सांगू शकतो की म्हणजे या महिन्यामध्ये समजा आपल्याला 8 तारखेला पिरियड्स आले, नेक्स्ट मंथच्या समजा 21 ते 25 दिवसानंतर आपल्याला सेकंड मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होईल. हे कशी जर्नी आहे आपली, यामध्ये सगळं दिलेलं आहे. व्हॉट इज पिरियड, पिरियड म्हणजे काय आहे, मेन्स्ट्रुअल